या व्हिडिओमध्ये जुने सातबारे कसे पाहायचे व ते डाउनलोड कशा प्रकारे करायचे याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स व महत्त्वपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. चला तर पाहूयात जुने सातबारे कशा प्रकारे डाउनलोड करायचे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये लॅपटॉप कॉम्प्युटरमध्ये कोणताही एक ब्राउझर ओपन करायचे आणि ब्राउझरमध्ये सर्च करायचे ओल्ड म्युटेशन. अशा प्रकारे ओल्ड म्युटेशन तुम्हाला सर्च करायचे. त्यानंतर तुम्हाला इथे एक नंबरची वेबसाईट दिसेल, ई रेकॉर्ड्स लॉग इन. या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचे. या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे वेबसाईटचा पेज ओपन होईल. यामध्ये तुम्हाला लॉग इन करण्यासाठी दोन ऑप्शन्स दिसतील. यामध्ये लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकूनही तुम्ही लॉग इन करू शकता. जर लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकण्यासाठी तुम्हाला इथे नवीन युजर साइन अप करावा लागणार आहे, तर इथे साइन अप वर क्लिक करून तुम्ही नवीन युजर क्रिएट करू शकता. जर तुम्हाला नवीन युजर क्रिएट करायचं नसेल तर तुम्ही OTPच्या माध्यमातूनही तुम्ही लॉग इन करू शकता. तर OTPच्या माध्यमातून लॉग इन केल्यास लवकर तुम्ही लॉग इन करू शकता. तर तुम्ही इथे OTP बेस्ड लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचे. यावर क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही मोबाईल क्रमांक असेल तो मोबाईल क्रमांक टाकायचे आणि तुमच्या मोबाईल क्रमांकावर जो OTP आला असेल तो OTP यामध्ये टाकून घ्यायचे आणि त्यानंतर तुम्हाला इथे साइन इन वर क्लिक करायचे. तर आपण इथे मोबाईल क्रमांक टाकून घेऊया आणि इथे सेंड OTP या ऑप्शनवर क्लिक करू. ते इथे OTP सेंड सक्सेसफुल झालेला आहे. तुमचा जो मोबाईल क्रमांक तुम्ही टाकला आहे त्यावर तुम्हाला OTP सेंड झाला असेल. तुमच्या मोबाईल नंबरवर जो OTP आलाय तो OTP तुम्ही टाकून घ्यायचा. OTP टाकून झाल्यानंतर इथे साइन इन या ऑप्शनवर क्लिक करायचे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला यामध्ये महत्त्वाचे ऑप्शन सिलेक्ट करावे लागणार आहे. तर यामध्ये तुमचा जो कार्यालय, तर तुमचा जो कोणत्या कार्यालय, तर तुमचा तहसील मधून सातबारा तुम्हाला डाउनलोड करायचे पाहायचे. तर इथे तहसील ऑफिस यावर क्लिक करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला जिल्हा म्हणजे तुमचा डिस्ट्रिक्ट येतोय तुम्हाला निवडायचे. तुमचं जे काही जिल्हा असेल तो जिल्हा तुम्ही निवडून घेऊ शकता. त्यानंतर तुमचा तालुका, तर इथे तालुक्यामध्ये तुमचा जो काही तालुका असेल तो तुम्ही निवडायचे आणि तुमचा विलेज म्हणजे तुम्हाला कोणत्या एरिया मधला सातबारा डाउनलोड करायचे तो तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला दस्तावेज डॉक्युमेंटेशन म्हणजे तुम्हाला सातबारा डाउनलोड करायचे. तर यावर क्लिक करायचे. यामध्ये दोन ऑप्शन असतील, त्यामध्ये 2 नंबरचा ऑप्शन आहे सातबारा. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही सर्वे नंबर असेल त्या सर्वे नंबर नुसार तुम्हाला यामध्ये सर्वे नंबर आहे तो सर्वे नंबर टाकून घ्यायचे. जो काही तुमचा XYZ सर्वे नंबर असेल तो सर्वे नंबर तुम्ही यामध्ये टाकून घ्यायचा. तर आपण एक एक्झाम्पल म्हणून कोणताही सर्वे नंबर टाकू आणि त्याच्यानंतर इथे सर्च वर क्लिक करायचे. सर्च वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खूप सारे ऑप्शन्स असतील. तर यामध्ये आपण 28 टाकलेले आहे. तर 28 मध्ये तुम्ही पाहू शकता. आता यामध्ये तुमचा 28 मध्ये वेगवेगळे असतील. 28 मध्ये 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल. तर यामध्ये तुमचा जो काही असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. तर यामध्ये तुमचा समजा यामध्ये कुठलाही सर्वे नंबर दिसत नसेल तर इथे खाली पेज आहे. तर इथे 2 नंबरच्या पेजवर क्लिक करून तुम्ही इकडे अजून काही ऑप्शन्स असतील. तुमचा जो काही सर्वे नंबर असेल तर इथे 1 नंबरच्या पेजवर 3 पर्यंत सर्वे नंबर दाखवत होते. तर इथे 2 नंबरच्या पेजवर जो काही 4 नंबर आहे तो 4 नंबर इथे दाखवला जात आहे. तर तुमचा जर 4 नंबर असेल किंवा एक्झाम्पल कोणताही नंबर असेल तर तुम्हाला इथे हा तुम्ही पाहू शकता इथे कोणत्या इयरचा आहे ते तुम्ही पाहू शकता आणि कोणत्या इयर पर्यंत आहे. तर यामध्ये तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी आणि पाहण्यासाठी तर तुम्हाला इथे सर्वात अगोदर व्ह्यू या ऑप्शनवर क्लिक करायचे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही जुना सातबारा आहे तो सातबारा ओपन होईल आणि यानंतर तुम्हाला हा सातबारा ओपन झाल्यानंतर तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर इथे तुम्ही पाहू शकता हा डाउनलोडचा ऑप्शन आहे.
या डाउनलोडच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आणि इथे PDF फाईलमध्ये तुम्हाला सेव्ह करून ठेवायचे. जर तुम्ही इथे एक्झाम्पल म्हणून तुमचा जो काही 712 नंबर असेल तोही टाकू शकता फाईल नेममध्ये आणि सेव्ह करू शकता. तर इथे जो काही तुमचा 712 आहे तो डाउनलोड झालेला आहे. जर का तुमच्याकडे प्रिंटर असेल तर प्रिंट ही तुम्ही काढू शकता. तर प्रिंट काढण्यासाठी इथे प्रिंटरचा ऑप्शन आहे, या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही प्रिंट काढू शकता. तर अशा प्रकारे तुमचे जे काही जुने 712 आहेत ते जुने 712 तुम्ही ऑनलाईन डाउनलोड करू शकता व पाहूही शकता. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स व महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवरती घेऊन असतो. तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूयात आपण नवीन अपडेट्ससह नवीन व्हिडिओमध्ये.